ठरेल का? हां, ताई, वहिनींनी आज पहिल्या दिवशी तुमच्याकडे भेट दिलेली आहे. काय बोलणं झालं वहिनीचं? वहिनींचं असं म्हणणं आहे की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत. जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या धीरदत्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या. काय वाटतं? त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलं आहे तसं त्यांचंसुद्धा गेलं आहे, तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवला आहे त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवला आहे. विसरू नाही शकत त्यांचे उपकार. हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये त्यांचे जे सहकारी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करणारे विदीप जाधव यांच्या घरी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिलेली आहे आणि कुटुंबाशी संवाद साधलेला आहे. आपण पाहिलं की आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर कराडला जाऊन तिथं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थेट त्यांच्या पहिला दौरा जो आहे तो अजित पवारांचे 24 तास सहकारी असलेले त्यांचे जे बॉडीगार्ड होते ते विदीप जाधव यांच्या घरी आलेले होते आणि त्यांच्या भगिनी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला. ताई, सुनेत्रा पवारांनी आज भेट दिली, काय बोलणार? त्यांचं म्हणजे त्यांनी आता सांगितलं की आम्ही बघतो म्हणून. हे आपले 13 दिवस झाले की त्यानंतर त्यांचं काय आपलं फायनल डिसिजन असेल. जे वहिनींना आमच्या जिथे जॉबला आहेत ना तिथे परमनंट करण्याची हे विनंती केली त्यांना. कारण आणि त्यासाठी ते बोलले आपण 13वा झालं की नंतर मग सगळं घरी येऊन डिस्कस करू त्यांच्या ताईंच्या घरी जाऊन. वास्तविक पाहता आता खरं पाहिलं तर सुनेत्रा पवार आणि तुमचं कुटुंब हे दोन्हीही दुःखात असलेले कुटुंब आहेत, तरी देखील सुनेत्रा पवार हे अतिशय धीरोधकपणे तुमच्याला त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तो खूप. दादांचं पण कसं, दादांनी माझ्या भावाला एकटं सोडलंच नाही कधी. म्हणजे ते आजारी पडलं होतं दादा, त्यानंतर पण ते बोलायचे विदीप तू ये कामावरती. कारण शेवटी पण जाताना पण तेच बोलले दादा की तू माझ्यावर चल म्हणून. त्यामुळे त्यांचं रिलेशन म्हणजे काही जरी झालं तरी त्या ताईसुद्धा कोणाला नव्हते विचारत की विदीप दादा कुठे आहेत. विदीपला फोन करून दादाला विचार की दादा कुठे आहे तुम्ही. म्हणजे एवढं रिलेशन जवळचं ना की आजपर्यंत आम्ही तर म्हणजे एवढं ह्याच्यात बघितलं नव्हतं त्या लोकांचं कोणाला. आता हे सुद्धा वहिनींनी पहिल्यांदा दुसरीकडे कुठेही भेट देण्याच्या अगोदर आधी आपल्या घरी भेट दिली, ते रिलेशन जपतायत असं वाटतं तुम्हाला? हो वाटतंय, म्हणजे अजून तरी वाटतं. कारण परवा रोहित दादा पण आले, ते पण बोलण्यानं वाटलं. पण रात्री सुप्रियाताईंचा पण फोन आला होता व्हिडिओ कॉल, सकाळी त्यांच्या मुलांचा आला होता ना, त्याच्यावर जास्त नाही पण थोडे तर वाटते की बाबा ते देतील साथ आणि दिली पाहिजे त्यांनी ह्यांना. कारण आता म्हणजे एकच भाऊ आम्हाला, वडिलांचा सगळा आधार संपलाय. वडिलांनी आजपर्यंत म्हणजे एवढे कष्ट करून हे केलं, आत्ता त्यांचे सुखाचे दिवस होते तर ते असं घडले. मग आता त्यांना परत सुरुवातीपासून सगळं करायचं आहे आणि त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे आता एक असं हे चाललंय पण पुढे पण जाऊन त्यांनी साथ दिली पाहिजे ह्यांची. आपण बघतोय की कुटुंबियांच्या भावना ज्या आहेत त्या विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संरक्षण करत असतानाच त्यांचा देह दादांबरोबरच गेला. मात्र सुनेत्रा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर पहिला दौरा सातारा जिल्ह्यात आखला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ भेट दिल्याच्या नंतर त्यांनी दादांच्या सहकाऱ्यांच्या घरी पहिल्यांदा भेट दिली. आपल्याला माहिती आहे की त्या एकुलते एक होते त्या कुटुंबामध्ये विदीप जाधव. त्यांच्या 2 भगिनी आहेत, त्यांना सक्का भाऊ नाही आहे. मात्र आता त्या कुटुंबाची प्रचंड जी जबाबदारी आहे ती आता घेतली पाहिजे. त्या पद्धतीनं कुटुंबांकडून काही अपेक्षा व्यक्त होतात. पवार कुटुंब देखील त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आज या घरी भेट देऊन त्यांना आश्वस्त केलेलं आहे, कुटुंबाची जबाबदारी घेतलेली आहे.